नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे। शासनाने कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेतले मोठे धडाकेबाज 5 निर्णय। तर या 5 धडाकेबाज निर्णयाची माहिती या व्हिडिओच्या संदर्भातून जाणून घेऊया। चला तर पाहूया आजची आपली मुख्य ब्रेकिंग न्यूज। आजची आपली बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। 13 मार्चचा ऐतिहासिक धमाका, 5 मोठे महत्त्वपूर्ण जी.आर, शासन निर्णय निर्गमित, कोण कोणाला थेट फायदा होणार या संदर्भामध्ये जाणून घेऊया संपूर्ण माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित। कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केले आहे? शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे? निर्गमित केलेल्या शासन निर्णय हे कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे की तोट्याचे आहे? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता अवश्य पहा। चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। त्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 12 मार्च 2026 रोजी 5 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत। त्यातील निर्णय क्रमांक 1 शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत घेण्यात आला आहे। सहाय्यक अधीक्षक, मुख्य लिपिक, कनिष्ठ लेखा परीक्षक, लेखापाल गट क या संवर्गातून अधीक्षक व तत्सम सामान्य राज्य सेवा गट ब प्रशासन शाखा या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे। शासन क्रमांक 2 वित्त विभागामार्फत घेण्यात आला आहे। फेब्रुवारी मार्च 2026 च्या अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या 2025-26 चे खर्चाचे पूरक विवरणपत्रक तसेच 2025-26 मधील निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या संदर्भात वेतन, मजुरी, अतिकालिक भत्ता, निवृत्ती वेतन विषय खर्च, कंत्राटी सेवा, सुट्टीच्या दिवसाची भरपाई, सहाय्यक अनुदाने, वेतन इत्यादी लेखा शीर्षका अंतर्गत निधीचे वितरण करण्यात आले आहे। शासन क्रमांक 3 पाहूया। शासन क्रमांक 3 यंदा राज्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टी रद्द आहेत। या पाठीमागचे मुख्य 2 कारणे आहेत। एक, उल्हास नवभारत साक्षर कार्यक्रम राबवण्याच्या संदर्भामध्ये सध्या देशभरात उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे। या अंतर्गत साक्षर असाक्षर व्यक्तींच्या नोंदणी केली जात आहे। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी। सदरचे कामकाज हे राज्यातील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याने यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीपासून सदर शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी वंचित राहणार आहे। शासन निर्णय क्रमांक 4 महसूल व वन विभागाने घेतला आहे। महसूल विभागातील एकूण 1375 अस्थायी पदांना दिनांक 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीकरता मुदतवाढ देण्याबाबत महसूल व वन विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे। शासन निर्णय क्रमांक 5 महसूल व वन विभाग। वन विभागाची पुनर्रचना करण्यासाठी प्रधान सचिव वनरक्षक कार्यालयासाठी नवीन पदाची निर्मिती। या योजनेत तर योजनेतील पदांना सन 2026-27 करता मुदतवाढ देण्यास महसूल व वन विभागामार्फत मंजुरी देण्यात आली आहे। आणि या संदर्भातील 5 निर्णय आपण डाउनलोड करण्यासाठी येथे आपली ही निळ्या अक्षराने दिसते ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तेथून आपण वाचून घेऊ शकता किंवा PDF सुद्धा घेऊ शकता। करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।